नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी जी.के तसेच चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. बघा, हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 असणार आहे आणि लक्ष देऊन ऐका, कारण प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्ही लक्षात घ्या. अशाच प्रकारचे क्वेश्चन पोलीस भरतीला येणार. पोलीस भरती लेवलचे प्रश्न आहेत पूर्ण. बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न आहे, बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये विजय मिळवून 20 नोव्हेंबर 2025ला नितीश कुमार यांनी बिहारच्या कितव्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे? बघा, बिहार 2025 इलेक्शनमध्ये भाजप विजय झालेला होता. तर 20 नोव्हेंबर 2025ला नितीश कुमारने बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती. डेट लक्षात ठेवा, 20 नोव्हेंबर 2025ला. तर त्यांनी बिहारच्या 10व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार याचा. दुसरा बघा, देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले पवन कुमार चामलिंग हे कोणत्या राज्याचे आहेत? बघा, देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले पवन कुमार चामलिंग हे आहेत, ते सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ऑप्शन क्रमांक डी जाणार याचं. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3. तिसरा आहे, 25 जून 1975ला देशात कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यामुळे केंद्र सरकारने 2024 पासून 25 जून हा दिवस काय म्हणून घोषित केला? बघा, 25 जून 1975ला देशामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती आणि राष्ट्रीय आणीबाणीचे कलम आहे 352. हे सुद्धा लक्षात ठेवा. राष्ट्रीय आणीबाणी 352, राज्य आणीबाणी म्हणजेच राष्ट्रपती राजवट, त्याच्यासाठीची कलम आहे 356 आणि आर्थिक आणीबाणीसाठी आहे 360. हे सुद्धा लक्षात ठेवाल तुम्ही. हे झाली राष्ट्रपती राजवट आणि 360 झाली आर्थिक आणीबाणी. तर बघा, 25 जून 1975ला सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती. तर त्यामुळेच केंद्र सरकारने 2024 पासून 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केलेला आहे 25 जूनला, म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार याचं. त्याच्यानंतरचा बघा, चौथा, स्वातंत्र्यापूर्वीच समान नागरी कायदा म्हणजे UCC लागू करणारे हे राज्य. तर स्वातंत्र्यानंतर कलम 44 भाग 4 नुसार 27 जानेवारी 2025ला UCC लागू करणारे हे राज्य देशातील पहिले राज्य आहेत. बघा, समान नागरी कायदा स्वातंत्र्यापूर्वीच गोवा या राज्यामध्ये लागू होता, गोवा. आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे 27 जानेवारी 2025ला कलम 44 नुसार UCC लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहेत. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी गोव्यामध्ये सुरू होता, त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड या राज्याने UCC लागू केला, म्हणून ऑप्शन क्रमांक डी जाणार बरोबर. इम्पॉर्टंट आहे बघा, उत्तराखंड लक्षात ठेवाल. स्वातंत्र्यानंतरच विचारते जास्ती टाईमला. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 5वा आहे, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025मध्ये एकूण 70 जागांपैकी 48 जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. 70 जागांपैकी 48 जागा भाजपाने जिंकलेले होते दिल्ली विधानसभा निवडणूक 2025मध्ये. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 6वा आहे, 1951मध्ये कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करणारे हे देशातील पहिले तसेच हे राज्य सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करणारे आहे. बघा, राष्ट्रपती राजवटीची कलम बघितली होती आत्ताच आपण 356 आणि राष्ट्रीय आणीबाणीसाठी 352, आर्थिक आणीबाणी 360. तर बघा, 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य होते, पंजाब. आणि तसेच सर्वाधिक वेळा मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, पोलीस भरती एक्सपेक्टेड प्रश्न आहे. त्याच्यानंतर 7वा आहे, 2026-27मध्ये होणारी भारताची पहिली डिजिटल तसेच पहिली जातीनिहाय जनगणना ही भारताची एकंदरीत कितवी तसेच स्वातंत्र्यानंतर होणारी ती कितवी जनगणना ठरणार आहे? बघा, 2026-27मध्ये जनगणना होणार आहे. म्हणजे तसं 21लाच आले पाहिजे, पण लॉकडाऊनमुळे वगैरे ते झालेलं नाही. तर बघा, 26-27मध्ये होणार आहे आणि ही भारताची पहिली डिजिटल असणार आहे तसेच पहिली जातीनिहाय जनगणना असणार आहे. तर ती भारताची एकंदरीत 16वी तसेच स्वातंत्र्यानंतर होणारी ती 8वी जनगणना असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. 8वा बघा, नवीन फौजदारी कायदे म्हणजेच भारतीय न्याय संहिता BNS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, भारतीय साक्ष अधिनियम BSA
हे देशात केव्हापासून लागू करण्यात आले? बघा, नवीन 3 फौजदारी कायदे BNS, BNSS आणि BSA हे भारतामध्ये देशात 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार याचं. त्याच्यानंतर बघा 9वा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिहारमधील कोणत्या मंत्र्याची निवडणूक करण्यात आलेली आहे? बघा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चेंज झालेले आहेत. आजपर्यंत JP नड्डा हे होते, पण आता नितीन नवीन जे की मधील मंत्री आहेत, तर यांची निवड भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक D बरोबर जाणार, नितीन नवीन. त्याच्यानंतर 10वा आहे, मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघा, मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे बिहार हे भारतातील पहिले राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. 11वा आहे, कोणत्या दिवसाला संयुक्त राष्ट्राकडून जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? बघा, संयुक्त राष्ट्राकडून जागतिक ध्यान दिन म्हणून 21 डिसेंबर या दिवसाला घोषित करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक C बरोबर जाणार. इम्पॉर्टंट आहे हा, लक्षात ठेवाल, कारण पोलीस भरतीमध्ये असं विचारतेच की कोणता दिवस काय म्हणून आहे, स्पेशलिटी काय त्या दिवसाची, अशा प्रकारचे. तर जागतिक ध्यान दिन हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन असल्यामुळे येण्याची चान्सेस आहेत. हा 21 डिसेंबर जागतिक ध्यान दिन. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 12वा आहे, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्ट 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर अनुक्रमे कोणते? बघा, सर्वाधिक ते सर्वात कमी असं सिक्वेन्स सांगायचा आहे. बघा, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, पहिला लक्षात ठेवाल. बघा, तर 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर ठरलेले आहे जकार्ता. त्याच्यानंतर सेकंड नंबरवर आला आहे ढाका, त्याच्यानंतर टोकियो, त्याच्यानंतर नवी दिल्ली. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. जकार्ता लक्षात ठेवाल, पहिला आहे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर ठरलेले आहे जकार्ता. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13वा आहे, वाढत्या तणावामुळे इराण व इस्रायल या देशांमध्ये युद्ध सुरू आहे, त्यांच्या अनुक्रमे राजधान्या कोणत्या? बघा, इराण व इस्रायलचे युद्ध सुरू असल्यामुळे त्यांच्या राजधान्या विचारल्या जाऊ शकतात. बघा, इराणची राजधानी आहे तेहरान आणि इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम. इराणची तेहरान आणि इस्रायलची जेरुसलेम. लक्षात ठेवाल, हे इम्पॉर्टंट आहे, राजधानी येते, राजधानी विचारल्या जातात प्रश्नामध्ये आपल्या. त्याच्यानंतर 14वा आहे, तंबाखूच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणारे जगातील पहिला देश कोणता? बघा, तंबाखूच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा जगातील पहिला देश हा मालदीव देश ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. 15वा आहे, टाईम आउट 2025च्या अहवालानुसार आशिया खंडातील सर्वाधिक आनंदी शहर कोणते? बघा, टाईम आउट 2025च्या अहवालानुसार आशिया खंडातील विचारलेलं आहे. बघा, आशिया खंडातील सर्वाधिक आनंदी शहर हे मुंबई शहर ठरलेले आहे. ऑप्शन क्रमांक C. आणि जगातील हे मुंबई शहर 5व्या क्रमांकावर आहे जगामधून हॅपीनेस इंडेक्समध्ये, आणि आशिया खंडातून पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर 16वा आहे, जगातील पहिला कॅशलेस देश कोणता ठरला आहे? बघा, जगातील पहिला कॅशलेस देश हा स्वीडन हा देश ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 जाणार याचं. त्याच्यानंतर बघा प्रश्न 17वा आहे, संयुक्त राष्ट्र महासभेकडून कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष? बघा, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. बघा, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्र महासभेकडून आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक B बरोबर जाणार. आणि 2025 हे वर्ष होते AIच्या रिलेटेड आहे, AI. त्याच्यानंतर बघा 18वा, नाटो म्हणजेच NATO शिखर परिषद 2025 आयोजित झालेले ठिकाण द हेग हे कोणत्या देशातील आहे? बघा, 2025ची नाटो ही शिखर परिषद द हेग या शहरामध्ये आयोजित झालेली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि द हेग हे नेदरलँडमधलं एक शहर आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार, नेदरलँड. बघा, द हेग हे नेदरलँडमधलं ठिकाण आहे. त्याच्यानंतर 19वा आहे, इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील कितवा देश ठरला आहे? बघा, उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील असा पहिला देश ठरलेला आहे ज्याने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, उरुग्वे लक्षात ठेवाल हे वाला. इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे,
नोव्हेंबर 2025मध्ये घोषित करण्यात आलेलं ऑर्वॉकल ही भारतातील पहिली ड्रोन सिटी कोणत्या राज्यातील आहे? बघा, नोव्हेंबर 2025मध्ये ऑर्वॉकल या सिटीला भारतातील पहिली ड्रोन सिटी म्हणून घोषित करण्यात आलेले होते आणि ही सिटी आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा 21वा, अल्बेनिया देशात विकसित करण्यात आलेली जगातील पहिली AI मंत्रीचे नाव काय? बघा, जगातील पहिली AI मंत्री ही अल्बेनिया या देशामध्ये विकसित झालेली आहे. अल्बेनिया लक्षात ठेवाल. तर अल्बेनिया या देशामध्ये विकसित होणारी जगातील पहिली AI मंत्रीचे नाव आहे डायला म्हणून ऑप्शन क्रमांक बी बरोबर जाणार. ऑप्शन क्रमांक बी डायला. त्याच्यानंतर बघा 22वा, भारतातील पहिले AI शहर कोणते? बघा, भारतातील पहिले AI शहर आहे लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. ऑप्शन क्रमांक डी. बघा, आत्ता सध्या 2025-26 हे AIच्या रिलेटेड खूप जास्ती चर्चित आहे आणि आपल्या पोलीस भरतीमध्ये AIच्या रिलेटेड क्वेश्चन 100% येणार यावर्षी. 100% प्रश्न विचारला जाणार AIवरती. तर AI तुम्ही छान करून जा. आपण प्रश्न घेतलेले आहेत तसे इम्पॉर्टंट. बघा, भारतातील पहिले AI शहर हे लखनौ शहर ठरलेले आहे. त्याच्यानंतर 23वा बघा, भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणते? बघा, पहिले AI विद्यापीठ भारतातील हे कर्जत हे आहे. ऑप्शन क्रमांक ए, रायगड जिल्ह्यातील आहे. कर्जत महाराष्ट्रातील आहे. इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा. पहिले AI विद्यापीठ. त्याच्यानंतर बघा प्रश्न 24वा आहे, भारतामध्ये गुगलचे पहिले AI हब कोणत्या ठिकाणी होणार आहे? बघा, भारतामध्ये गुगलचे पहिले AI हब हे विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार. विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशमधले एक ठिकाण आहे आणि लक्षात ठेवा की अमेरिकेच्या बाहेर जे काही गुगलचे AI हब आहेत त्यापैकी सर्वात मोठे AI हब हे विशाखापट्टणमला होणार आहे आणि ते भारतातले पहिले AI हब ठरणार आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमधलं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 25वा, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेले शहर कोणते? बघा, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेले शहर हे बेंगलोर शहर आहे. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार, सिलिकॉन व्हॅली. मित्रांनो, आपले 25 प्रश्न झालेले आहेत जे की खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. क्वेश्चन आपले पूर्ण पोलीस भरती चा सिलेबसवरती डिपेंड आहे. म्हणजे पोलीस भरतीला ज्या प्रकारचे प्रश्न येतात आपण त्याच प्रकारचे प्रश्न घेतलेले आहे पोलीस भरतीसाठी आणि हे सर्व प्रश्न पोलीस भरती 2026साठी खूप जास्ती एक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट आहेत. आपला हा व्हिडिओ क्रमांक 4 होता. आपले 3 व्हिडिओ झालेले आहेत. अशाच प्रकारे व्हिडिओ येत राहणार आहेत. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या आणि व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे किती बरोबर आले ते कमेंट करा. काही डाऊट असलं तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि काही व्हिडिओमध्ये मिस्टेक वगैरे असेल तर मी ते कमेंटमध्ये पिन करणार, तर त्याच्याकडे लक्ष द्याल थोडा. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची तुम्हाला PDF मिळून जाणार. टेलिग्राम लिंक आहे, जॉईन करून घ्या. तिथं PDF तुम्हाला मिळून जाणार. तिथं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. आणि कमेंट करा काही डाऊट असलं तर. धन्यवाद.